आपण परत मराठीत येऊया. मराठी त्याच्यानंतर राजीव अँड एज 9 सेव्ह करतो मी आणि विल सिलेक्ट आयुर्वेदा बुक. काल भरपूर पाऊस होता. मी शाळेतून येताना भिजलो आणि आज मला ताप येतोय. आता पण पाऊस पडतोय. मी डॉक्टरांकडे कसं जाऊ? परत भिजणार, सर्दी पण झाली आहे. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. प्रिय राजीव, तुला झालेला ताप आणि सर्दी पाहून मला तुझी काळजी वाटते आहे, वत्सा. निसर्गाच्या या बदलांमध्ये शरीराचा समतोल राखणे हीच आरोग्याची पहिली पायरी आहे. आयुर्वेदाचा उपदेश, अष्टांग हृदयम, या ग्रंथात आरोग्याविषयी एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र सांगितले आहे, समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः. प्रसन्नात्मेंद्रियमना स्वस्थ इत्यभिधीयते. अष्टांग हृदयम, सूत्रस्थान याचा सोपा अर्थ असा की, जेव्हा आपल्या शरीरातील दोष वात, पित्त, काफ, आपली पचनशक्ती आणि सर्व धातू संतुलित असतात, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वस्थ असतो. तू पावसात भिजल्यामुळे तुझ्या शरीरातील काफ आणि वात दोष बिघडले आहेत, त्यामुळे तुला ताप आणि सर्दी झाली आहे. तुझ्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. 1. विश्रांती घ्या. जसे चरक संहितेत सांगितले आहे की, आजारपणात शरीराला विश्रांती देणे हे औषधांइतकेच महत्त्वाचे आहे. तू आता घराबाहेर पडू नकोस, कारण पाऊस आणि थंडीमुळे तुझा त्रास वाढू शकतो. 2. गरम पाणी. तू घरीच आहेस, तर कोमट पाणी पिणे सुरू ठेव. हे शरीरातील अग्नी, पचनशक्ती प्रज्वलित ठेवण्यास मदत करते. 3. डॉक्टरांचा सल्ला. जर ताप कमी होत नसेल, तर पालकांना सांग की त्यांनी डॉक्टरांना घरी बोलावून घ्यावे किंवा त्यांच्याशी फोनवर संवाद साधावा. स्वतः पावसात बाहेर जाणे टाळणे हेच तुझ्या हितार्थ आहे. 4. मनःशांती. भगवद्गीतेत म्हणल्याप्रमाणे, मनाची प्रसन्नता शरीराच्या आरोग्याला बळ देते. तू शांत झोप घे आणि जास्त काळजी करू नकोस, तू लवकरच बरा होशील. तू सध्या पूर्णपणे विश्रांती घे आणि तुझ्या पालकांना तुझी काळजी घेण्यासाठी सांग. लवकर बरे हो, बाळ. आता आपण एज 9 ठेवल्यामुळे तिने उत्तर पण खूप छोटं दिलेलं आहे आणि त्याला समजेल असं उत्तर दिलेलं आहे. काही कॉम्प्लेक्स गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या नाही. आपण हाच प्रश्न एक 40 वर्षाच्या माणसाने विचारल्यानंतर कसं उत्तर येईल ते आपण पाहूया.